अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवारांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली असा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलाय. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं असं रामदास कदम म्हणाले. तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही असंही रामदास कदम म्हणाले. सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे. ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेने जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला माफ महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही. खेड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावरती अत्यंत बोचरी टीका केली. रामदास कदम यांची मानसिक स्थिती बिघडली अशा शब्दात जाधवांनी आपला संताप व्यक्त केला. जाधवांच्या या टीकेला रामदास कदमांनीही तेवढ्याच जहरी भाषेत प्रत्युत्तर दिलं. त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. काय माणूस आहे कोण आहे काही समजत नाही. वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला. प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? पण ह्याला विकृती आहे मला वाटतं. आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे. पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव आहे. जाधव आता याचा तोल गेलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे. गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय. मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चालत आहे. अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे? लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. कोकणातल्या शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यावरती निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत माझा पराभव भास्कर जाधव यांच्यामुळेच झाला. भास्कर जाधव हे कडवे नाहीत तर पूर्णतः आंबट झालेले नेते असा घणाघात संजय कदमांनी केलेला आहे. भास्कर त्या ठिकाणी तुतारीचा प्रचार केला. पोरांनी कोणाचा केला? पोरांनी केला मशालीचा. हे नेते पक्षाचे आहेत पण पक्षाच्याच उमेदवाराचं काम करत नाही आणि दुसऱ्याला सांगायचं की त्याच्यामध्ये मी शिवसैनिक आहे, मी कडवट आहे. कुठं कडवट आहे? हे पुरे आंबट झालेले. मी विधानसभेला पडलो ते ह्यांच्यामुळेच. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेतून पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा छेडण्यात आला. माणगावमधील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत जिल्हा परिषदेचे उमेदवार राजीव साबळे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्याला हात घातला. पालकमंत्री पद आमच्या आदिती तटकरेंना मिळो अशी मागणी त्यांनी तटकरेंकडे केली आहे. निवडून दुसऱ्या महिन्यात पलटले. त्या ह्याच्यामध्ये तुमच्या पालकमंत्री पदात काय नक्की आहे काय कळलं नाही मला. आम्हाला इतक्या वर्ष मी राजकारण झालं मला कळलं नाही. तुम्हाला सर्वसामान्य लोकांना काय कळणारच नाही. काय लोक एवढी तुटून बसलेत, काय लोक एवढी हे करतायत त्या पालकमंत्री पदासाठी, हेच मला कधी कळलं नाही. ईश्वर करो एकदा तर आमच्या ताईचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा जाहीर हो आणि या विकासाला माणगाव तालुक्याची गती मिळो. मुंबई महापालिका मुख्यालयातल्या भाजपच्या कार्यालयाचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. आज सकाळी 10 वाजता या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे गटनेते गणेश खणकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पुस्तकांची चांगली चर्चा आहे. ही पुस्तकं आरोप प्रत्यारोपांना कारणीभूत ठरतायत आणि वादविवादांना सुद्धा. संसदेतले हे वादविवाद इतके टोकाला गेलेत की 2004 सालानंतर पहिल्यांदाच लोकसभेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला आणि मोदी भाषण का करू शकले नाहीत याविषयी भाजपकडून काँग्रेसवर मोठा आरोप केला गेला. मोदींवर विरोधी पक्षातल्या महिला खासदारांच्या आडून हल्ल्याचा कट आखला गेल्याचा आरोप भाजपनं केल्यानं मोठी खळबळ माजली.
काँग्रेसच्या महिला खासदारांकडून हे सगळे आरोप फेटाळले गेले असले तरी गुरुवारी दिवसभर या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. कुछ भी नहीं कर पा रहा है, डीप टेस्ट भी कर नहीं कर पा रहा है. तो उसके बाद महिला देखिए मोदी जी को आक्रमण करने के लिए तैयार है. हम तो चाहता हूँ ये विरोधी पक्ष हमको लग रहा है ये जैसे विरोधी पक्ष चल रहा है ऐसे मोदी जी को मारना दे. ये लोग मारने के लिए षड्यंत्र कर रहे हैं. ये काल जो हुआ है जो जैसे जा रहा था हमको तो लग रहा था मोदी जी को मारने के लिए लोग जा रहा था. तो उसी लोग को सिक्योरिटी चेक होना चाहिए. विरोधी पक्ष क्या लेके आ रहे हैं इसे चेक होना चाहिए. दरम्यान पंतप्रधान मोदींना सभागृहात न येण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आणि यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार मोदींवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचंही सांगितलं. प्रतिपक्ष के सदस्यों ने जो व्यवहार अध्यक्ष के कार्यालय में किया वो हमारी संसदीय परंपराओं के लिए न उचित था और तो मैं कहूँगा कि वो एक ब्लैक स्पॉट की तरह था. मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे. ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही. अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार कर देता. इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए. गडचिरोली जिल्ह्यातील अबुझमाड जंगलामध्ये छत्तीसगड सीमेजवळ कालपासून गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत एक माओवादी ठार झाला असून गडचिरोली पोलिसांचा एक जवानही गंभीर जखमी झाला. या कारवाई दरम्यान राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये AK-47 आणि SLR रायफलसह काही प्रमाणात शस्त्र आणि इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. अजूनही अधूनमधून माओवाद्यांकडून गोळीबार सुरू आहे. C-60 पथकाकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत असून माओवाद्यांचे आणखी काही मृतदेह जंगल परिसरातून मिळण्याची शक्यता आहे. आणि या घडामोडींसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा ABP माझा. प्रस्तुत करते गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स पाऊड बाय पारंपरिक चवीचं नवरूप RA मसाले आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद. गिरकंद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.